हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आता माझ्या एक्झाम सगळ्या संपलेल्या आहेत आणि आज आहे माझ्या लग्नाचा वाढदिवस। तर त्यासाठी आम्ही आलेलो आहोत बाहेर एका रेस्टॉरंटला जेवणासाठी। पण अजून थोडासा वेळ होता म्हणून छान असा दिवसही बाकी होता, त्यामुळे आम्ही इथे आलेलो आहोत। जे की वातावरण तुम्ही बघू शकता की किती सुंदर वातावरण आहे। काल पाऊस पडलेला होता त्यामुळे हिरवळ छान झालेली आहे। तर आता सगळं फॅमिली इथं आम्ही आलोत आणि फोटो सेशन चालू आहे। तर तुम्हाला मी फोटो सेशन दाखवते, चला माझ्या भाच्याचं। हा बसा बसा, फोटो फोटो काढा। हा मासरक दीदीचा काढू दे फोटो, दीदीचा फोटो काढू दे। काट्या टोचला असल्यावर लय वाटलं चप्पल, आता नसल्यावर चप्पल पप्पा ओ पप्पा अहो काट्या टोचला का बघा बरं, पायात काट्या टोचला नाही। पप्पा तुम्ही इकडे आले ना असं भन भन नाही टोचत हे मा काट्या टोचला म्हणा। हां हे घाल तुम्हा चप्पल, ती चप्पल घाल इकडे बघा ताई, इकडे बघा मला हे जमतच नाही आणि हे त्यातल्या त्यात हे। तर तुम्हाला मी इथे दाखवते बघा की किती छान असं मस्त असं एक छोटीशी नाली होती आणि त्यामधून असं मस्त पाणी वाहत होतं। वातावरण खूप शांत होतं, नेमकाच पाऊस पडलेला होता त्यामुळे छान थंड थंड वातावरण वाटत होतं। आणि त्यानंतर बघा किती हिरवळ आहे। आता या स्पॉटला हरिण स्पॉट म्हणतात। हा स्पॉट आम्ही पहिल्यांदाच पाहिला आणि त्यानंतर काय लेकरांचे वेगवेगळे फोटोशूट आम्ही तिथं करायला घेतले। पहिल्यांदा चिऊचा घेतला, त्यानंतर पठ्ठ्याचा घेतला, त्यानंतर आम्ही आणि पिलूचे पप्पा आम्ही दोघांनी फोटोशूट केलं। त्यानंतर आई आम्ही म्हणजे सगळंच फॅमिली आम्ही तिथं सगळ्यांनी फोटोशूट केले। खरं तर हा अनुभव आमच्यासाठी खूप नवीन होता, कारण की म्हणजे अशा आपण कुठेही फिरायला जात असताना एखाद्या मंदिरात जातो किंवा पर्यटन स्थळाला जातो, पण तिथे मोकळं वातावरण होतं आणि अशा वातावरणामध्ये लेकरंही मनसोक्त खेळले आणि एक गुड वाइब्स ज्याला आपण म्हणतो ते अशा फील होत होत्या। त्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे एवढे हरिण होते की म्हणजे एवढा हरिण कळप म्हणून त्या स्पॉटला नावच आहे, त्यामुळे एवढे हरिण तिथं नेहमी असतात की खूपच। पण झालं असं की आम्ही पोहोचल्याच्या नंतर तिथे एक ट्रेन म्हणजे बाजूला ट्रेन आहे त्या रस्त्याने जाते, तर त्या ट्रेनच्या शिटीच्या आवाजाने सगळे हरिण पळत होते। आता मी दाखवण्याचा तुम्हाला खूप प्रयत्न केला पण तुम्ही बघू शकता की ते सगळे पळाले होते, पण लेकरांना जेवढे दिसले त्याच्यामध्ये त्यांना आनंद वाटला। त्यानंतर आता आम्ही निघालो तिथे स्पॉटवर फोटोशूट वगैरे केल्याच्या नंतर आम्ही निघालेलो आहोत धाब्याकडे, कारण की तिथं असं मोठं रेस्टॉरंट जवळपास अवेलेबल नव्हतं, धाबाच होता। मग सगळ्यांनी ठरवलं की तिथे म्हणजे धाब्यावर एक फॅमिली जेवणासाठी वगैरे प्लॅन केलेला होता, वेगळी सोय त्यांनी केलेली होती, त्यामुळे मग आम्ही ठरवलं की तिथे जायचं। आणि जेवण पण खूप मस्त म्हणजे झणझणीत जेवण आपण ज्याला म्हणतो, चविष्ट जेवण, चवदार जेवण असं म्हणतो, ते चवदार जेवण त्या धाब्यावर मिळणार होतं। मग त्याआधी मी भावाला इन्व्हाइट केलं होतं, मग तो पण तिथून जवळून आला होता। आणि आता माझ्या वहिनी आहेत प्रेग्नंट, तर त्यामुळे त्यांचं काही येणं पॉसिबल नव्हतं। मग अण्णा त्याच्या बाळाला घेऊन म्हणजेच आमच्या लड्डूला घेऊन तिथे आला होता। आणि मग बघा तुम्ही हे सगळेही लेकरं जेव्हा मिळतात तेव्हा मस्तपैकी स्वच्छंद मनाने एका हॉटेलमध्ये जे खाऊ वाटलं ते खाल्लं त्यांनी, त्यांच्यावर बंधनं नव्हती, कारण की आम्ही मोठमोठे सगळेजण बोलत असताना मग त्या लेकरांनी कुणी लॉलीपॉप घे, कुणी माजा घे, कुणी आईस्क्रीम घे, असं मस्तपैकी मनसोक्तपणे त्या दुकानदाराला मागून खाल्ले। आणि त्यानंतर आम्ही आलो होतो धाब्यावर सगळे टेबल वगैरे चेअर वगैरे लावल्या होत्या। त्यानंतर आता भावाने केक पण अवेलेबल केला होता आणि त्यानंतर आता मॅजिक ही जी कॅन्डल आहे ती कॅन्डल लावली होती। आणि सगळ्या लेकरांना वाटत होतं की पठ्ठ्याला तर वाटत होतं की माझाच बड्डे आहे, पठ्ठ्या म्हणजेच माझा भाचा, त्याला तर वाटत होतं की माझा बड्डे आहे, तो म्हणत होता माझा बड्डेच आहे, आतूचा बड्डे नाही। तर त्याला काय कळणार होतं की हे ॲनिव्हर्सरी आहे वगैरे म्हणून। मग शेवटी त्याच्याच हाताने केक कट केला, असं फील त्याला व्हावं की हा त्याचाच बड्डे आहे म्हणून। पण झालं असं की आता तिथं जी दुसरी लेकरं होती ते पण काय फार मोठी नव्हती, त्यांनाही ते ऐकायला तयार नव्हते की तोच का केक कट करत आहे म्हणून। मग प्रत्येकजण हट्ट करत होता की मला पण केक कट करायचा। आणि अशा प्रकारे आमची ॲनिव्हर्सरी नाही तर सगळ्या लेकरांचा बर्थडेच एक प्रकारचा आम्ही सेलिब्रेट केला। त्यानंतर आता केक कट केल्याच्या नंतर म्हणजे आम्हाला खाऊ घालायचं होतं एकमेकांना, त्याचं प्रोसिजर चालली होती। मस्तपैकी जेवण केलं आणि जेवणाच्या नंतर आता आम्ही बाहेर निघालेलो आहोत। आता त्या दिवशी एवढं काही शूट करता आलं नाही कारण लेकरं अजिबातच
अजिबातच ऐकत नव्हते. रात्री 10-10:30 वाजले होते आम्हाला घराकडे जाण्यासाठी. तर अशा प्रकारे माझ्या लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट झाला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट